निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नव नारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद गुरुदेव त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन शुभम भवतु। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जालिंदरनाथ, कानिफा, तुम्ही सगळे असे निराश का दिसता आहात? गहिनी, निराश असे काही नाही, परंतु नाथपंथासाठी अवमानजनक घटना घडली आहे, त्याचाच थोडासा खेद वाटतो आहे। गुरुदेव, आम्ही भिक्षेसाठी नजीकच्या गावामध्ये गेलो होतो, पण काही लोकांनी आमच्या बरोबर चुकीचं वर्तन केलं। गुरुदेव, गावातले लोक जरी आमच्या सोबत असं वागले असले तरी आमच्यापैकी कोणीही त्यांना उलट उत्तर दिलेलं नाही। नाथपंथ मनुष्य कल्याणासाठी सर्वत्र कार्य करत असताना अशी घटना घडली की मनाला काहीसं वाईट वाटतं। अशा घटनेमुळे मनाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे। आपण लोकांच्या हितासाठी कार्य करतो आहोत, परंतु तरीही अनेक लोक नाथपंथाच्या कार्यापासून अनभिज्ञ आहेत। आता त्या सगळ्यांना आपल्या कार्याबद्दल समजण्याची वेळ आलेली आहे। काही वाईट आणि ढोंगी लोकांमुळे साधू संतांविषयी लोकांच्या मनामध्ये चुकीचे समज निर्माण झालेले आहेत। त्यामुळे जे लोकांसाठी चांगलं कृत्य करतात, चांगलं कार्य करतात, त्या साधू आणि विभूतींना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो। भविष्यात असे प्रसंग पुन्हा घडायला नको म्हणून नाथ संप्रदायाच्या कार्याची आपण लोकांना ओळख करून देऊ। आपण त्यांच्या कल्याणासाठीच कार्य करतो आहोत हे त्यांना समजायलाच हवं। त्यामुळे आजची घटना आपण स्वीकारून पुढे जाऊयात। आम्ही ती स्वीकारली आहे गुरुदेव, आणि नाथपंथाच्या शिकवणीनुसार आमच्या मनात कोणाच्या बद्दल काहीही राग नाही। आम्ही त्यांना क्षमा केलं आहे गुरुदेव, परंतु हे असं किती दिवस चालत राहणार? या अशा घटना या आधीही घडल्या आहेत आणि कदाचित यानंतरही घडतील। नाही कानिफा, हे फार काळ होणार नाही। वेळ प्रसंगी आपल्याला आपल्या शक्तींचं प्रदर्शन करावं लागेल। हे देवी भगवती श्री अन्नपूर्णा माता, आज माझ्या नाथांचा अवमान झाला आहे। आज भिक्षा मागण्यासाठी ते पुन्हा गावात जाणार नाहीत। त्यामुळे मी तुम्हाला प्रार्थना करतो की त्यांना आपण भोजन प्रदान करावं। ओम नमो श्री भगवती अन्नपूर्णाय नमः। ओम नमो श्री भगवती अन्नपूर्णाय नमः।
ओम नमो श्री भगवती अन्नपूर्णाय नमः। पाहिलत ना काय अवस्था होऊन बसली आहे त्या गृहस्थाची। तरी मी सांगत होते श्रीपादनी या सगळ्या गोष्टीमध्ये पडायलाच नको म्हणून। बघितलत ना त्या माणसाची काय अवस्था झाली आहे ते। सुमती, आता जे काही घडलं त्याचा विचार करून काही उपयोग नाही। पुढे काय करायचं हाच प्रश्न पडलाय। गावातल्या लोकांना कळलं तर नाना प्रश्न विचारतील आपल्याला, त्यांनाच उत्तर देत बसावं लागेल। मग आता आपण काय करायचं? तो गृहस्थ तिथे बाहेर बेशुद्ध पडलाय। देव न करो पण त्या माणसाचं काही बरं वाईट झालं ना तर सगळं आपल्यावर यायचं आणि त्याचे नातेवाईक गोंधळ घालतील तो वेगळाच। श्रीपाद, आता ह्यातून काय मार्ग काढायचा ते तूच ठरव रे बाबा। श्रीपाद, अरे तू बोल ना काहीतरी। त्याची ही अशी अवस्था पाहून भीतीनं मनामध्ये नाही नाही ते विचार येतायत रे। अगं सुमती, शांत हो। माझा श्रीपादवर संपूर्ण विश्वास आहे। तो ह्या माणसाला काहीही होऊ देणार नाही। बोपण्णा, आपल्या सगळ्यांचा श्रीपादवर फार विश्वास आहे, पण आपण आता जी पाहतोय ती परिस्थिती वेगळी आहे, हाताबाहेर गेलीये। मरणासन्न अवस्था झाली आहे त्या माणसाची। पिताश्री, तुम्ही काळजी करू नका। आता तुम्ही फक्त सूर्यास्त होण्याची प्रतीक्षा करा। सगळं काही पूर्ववत होणार आहे। गुरुदेव दत्त। गिरनारच्या पायथ्याशी आपण पोहोचलो आहोत। होय गुरुदेव, बऱ्याच अवधीनंतर आपण इथे आलो आहोत। श्री दत्त गुरूंसमवेत आपण इथे बराच काळ व्यतीत केला आहे। होय गोरक्षा, तो संपूर्ण काळ अविस्मरणीय असा होता। गुरुदेव, आता आपण गिरनारवर जाऊन नागनाथची भेट घेऊया। परंतु सर्वप्रथम मी जाऊन त्याला भेटतो। तुम्ही सर्वांनी इथेच थांबा, कारण नागनाथची मला परीक्षा घ्यायची आहे। जशी आपली आज्ञा गुरुदेव। परंतु मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना एकत्र पाहून नागनाथला फार आनंद होणार आहे। नागनाथ आपलं आनंदाने स्वागत करेल। बऱ्याच अवधीनंतर आपण सगळे त्याला भेटणार आहोत। जवळचं कोणीतरी भेटल्यावर त्याच्या आनंदाचा पारावार उरणार नाही। मीही नागनाथला प्रथमच भेटतो आहे। आपल्या गुरुबंधूला भेटण्याची उत्सुकता आम्हालाही आहे। आपली आज्ञा असेल तर आपण सगळे सोबतच जाऊयात का गुरुदेव? हे बघा, तुम्हा सगळ्यांच्या मनातली भावना मी जाणतो, परंतु तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबा। नागनाथची मी परीक्षा घेतो आणि योग्य वेळी तुम्हाला संदेश पाठवतो, तेव्हा तुम्ही या। जशी आज्ञा गुरुदेव। आम्ही सगळे इथेच थांबतो आणि तुमच्या संकेताची प्रतीक्षा करतो। आदेश! अलख निरंजन!
स्वामी, मी पाहते सगळे नाथ गिरनार जवळ पोहोचले आहेत. ते लवकरच नागनाथला भेटतील. होय पार्वती, मी देखील ते पाहतो आहे. परंतु स्वामी, तुम्ही सांगितल्यापासून मला काळजी लागली आहे. नागनाथ आणि इतर नाथांचे युद्ध खरंच घडणार आहे का? मी तुला जे सांगितलं आहे ते निश्चितच घडणार आहे. ते विधिलिखित आहे. ते टाळता येणं शक्य होणार नाही का? आपल्यासाठी अशक्य ते काय आहे स्वामी? नाही पार्वती, काही घटना घडणं हे तितकंच महत्वाचं असतं. ते घडण्यामागे विशेष कारण असतं. त्यामुळे नागनाथ आणि नाथांचे युद्ध अटळ आहे. ह्या युद्धामुळे नाथपंथाची हानी व्हायला नको अशी भीती आहे मला. तू त्याची काळजी करू नकोस पार्वती. असं काहीही होणार नाही. यातून काही घडणार असेल तर ते निश्चितच नाथपंथाच्या हिताचं असेल. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दत्त दत्त जय जय दत्त दत्त, दत्त दत्त जय दत्त. अगं मला खरंच बरं वाटायला लागले. हातपाय पण दुखत नाहीयेत, ताप पण नाहीये आणि खोकला पण गेलाय. सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही बरे व्हाल असं मी सांगितलं होतं. तुमचं संचित चांगलं होतं, त्यामुळे तुम्ही आधीच बरे झाला. आता काळजी करायचे काही कारण नाही. वय, तुम्ही म्हणले होते ते खरंच झालं. आमचे हे तुमच्यामुळेच वाचलेत. होय, मला तर नवीन जन्म मिळाल्यासारखं वाटतंय. ज्या आशेनं माझा भाऊ इथं आला ती खरी ठरली. देवच पावला म्हणायचं. गुरुदेव इथून गेले त्याला बराच वेळ होऊन गेला. एव्हाना ते गिरनार शिखरी पोहोचले असतील. नागनाथची आणि त्यांची भेट देखील झाली असेल. गुरुदेवांना पाहून नागनाथला अतिशय आनंद झाला असणार. होय गुरुदेव, नागनाथने श्री मच्छिंद्रनाथांचं आदरातिथ्य योग्य प्रकारे केलं असेल. मलाही वाटतं आपण सूर्यास्त होण्याच्या आधी गिरनारवर पोचलं पाहिजे. मला त्यांच्या भेटीचा क्षण प्रत्यक्ष अनुभवायचा होता, परंतु गहिनी, गुरुदेव आपल्याला तसा संकेत पाठवणार आहे. त्यानंतर आपण निघूया. गुरुदेव म्हणाले तसे त्यांनी नागनाथची परीक्षा घेतली असेल का गुरुवार? घेतली असेल कदाचित, परंतु मला खात्री आहे की नागनाथ गुरुदेवांनी घेतलेल्या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण झाला असणार.
परंतु गुरुवर नागनाथची नेमकी कोणती परीक्षा घेणार आहेत हे काही ध्यानात आलं नाही. माझ्या श्रीपादने तुम्हाला सांगितलं होतं, पण तुम्ही त्याच्यावर आळ घेतलात, त्याच्यावर अविश्वास दाखवला. तुमचा माणूस इथं आल्यावर खूप आजारी पडला असं तुम्ही म्हणालात. आणि आता माझ्या श्रीपादचे शब्द खरे ठरले तर तुम्हाला सगळं चांगलं वाटायला लागलंय. तुम्ही असं वागायला नको होतं. आई, असू दे, त्यांना काही बोलू नकोस. बाबांनो, तुम्हाला हात जोडतो, आता तुम्ही तुमच्या घरी सुखरूप माघारी जा. होय, खरं बोलताय. आमचं चुकलंच बघा. माणसाचा जीव जायला लागला हे बघून मला काही बी सुचत नव्हतं. अहो, पण तुम्ही दोघं ज्या आशेनी, ज्या श्रद्धेने इथे आला होतात ती डळमळीत झाली ना. चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. हे पहा, जेव्हा तुम्ही इथे आला होतात तेव्हाच तुमची प्रकृती बरी नव्हती. प्रकृती बरी नसायला शारीरिक व्याधींसोबत इतर आदी दैविक कारणही होती. ती जायला थोडा वेळ हा लागणारच होता. अशा अवस्थेत तुम्ही घाबरून जाणं, तुम्हाला राग येणं हे मी समजू शकतो. आता तुम्ही तुमच्या घरी जा. माझ्या सदिच्छा आहेत तुमच्या सोबत. श्रीपाद, आम्ही तुम्हाला काय नाही ते बोललो, चुकलं आमचं. भाईजी, माफी करा आम्हासनी. शुभम भवतु. शुभम भवतु. बाबांनो, तुम्ही आपापल्या घरी जा. श्रीपाद, सगळं नीट पार पडलं बघ. आत्ता कुठं माझ्या जीवात जीव आला बघा. त्या माणसाला काही झालं असतं ना तर केवढा अनर्थ घडला असता. अगं सुमती, असं कसं त्याला काय झालं असतं? मला आतून वाटत होतं. श्रीपाद म्हणालाय ना, तर त्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. आमचा तुझ्यावर विश्वास आहे, पण जे घडलं ते पुन्हा घडायला नको. आपण लोकांना घरी येऊ देतो, तू त्यांची गाऱ्हाणी सोडवतो, पण आता याच्यावर काही विचार व्हायला हवा. गुरु श्री मच्छिंद्रनाथांची गिरनार मध्ये नागनाथची भेट नक्की झाली असेल ना? होय, एव्हाना त्यांची भेट झाली असावी. परंतु गुरुदेवांनी मग आपल्याला अजून बोलवलं का नाही? शिवाय नागनाथ कडून देखील कोणी साधक सेवक संदेश घेऊन आलेला नाही. मला वाटतं गुरुदेवांनीच तसा संदेश पाठवायला नकार दिला असावा. नागनाथची परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरवले आहे, तर त्याचे विशेष काही नियोजन असावे. असं तर झालं नसेल ना?
की नागनाथांनी श्री मच्छिंद्रनाथांना ओळखलंच नसेल? भरतरीनाथ म्हणतायत ती शक्यता नाकारता येत नाही. आपण श्री मच्छिंद्रनाथांसोबत जायला हवं होतं. नागनाथने आपल्याला लगेच ओळखलं असतं. बालपणात त्याने बराच काळ आमच्या सानिध्यात घालवला आहे. नागनाथ गुरु श्री मच्छिंद्रनाथांना ओळखणार नाही असं होणंच शक्य नाही. कारण लहानपणी नागनाथ हा गुरुदेवांना अनेक वेळा भेटला आहे. मग गुरुदेवांकडून संदेश यायला एवढा विलंब का लागावा?